नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. त्याने कोणासाठी पत्र लिहिलंय? मी माझ्या नंदीसाठी पत्र लिहिले 2020 मध्ये. म्हणजे असं झालं की जीवच देव असं वाटत होता आम्हाला. जेव्हा बिझनेसमध्ये लॉस झाला तेव्हा तर माझी मुलगी इंजिनिअरिंगला फर्स्ट इयरमध्ये गेली, तर मलाच वाटलं तर तिचं फीज वगैरे तर कसं भरणार, पण तुम्ही तिला इंजिनियर बनवलं. आज मी तर असंच बोलणार की तुमच्यासारखी बहीण प्रत्येक भावाला मिळो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. म्हणजे आज आहे रामनवमी, त्यामुळे रामनवमीच्या तुम्हा सगळ्यांना अगदी मनापासून शुभेच्छा. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम ततुल्यम राम नाम वराननी. बुधकौशिक ऋषींनी लिहिल्याप्रमाणे महादेव पार्वतीला सांगतात, हे पार्वती, मी रामाचा नामाचा जप करतो, कारण रामाचे नाम हे विष्णूच्या 1000 नामांशी बरोबरी करणारे आहे. आज रामनवमी. राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांचा पुत्र म्हणजे भगवान राम. रामाच्या आयुष्यात देखील स्त्रीचे अत्यंत महत्त्व खूप आहे. शबरी, अहिल्या, सीता यांच्याशिवाय रामायण सांगता येत नाही. आई कैकेयीने वनवासाला पाठवले तरी तिची आज्ञा मान्य केली, म्हणून राम पूजनीय आहे. तर सीतेला पळवून नेणारा, मंदोदरीचे न ऐकणारा रावण आजही जाळला जातो. समाजातल्या स्त्रीला कसं जपलं पाहिजे हे राम शिकवतो, आणि म्हणूनच तो भगवान राम होतो. आपणही त्यांचे हे गुण घेऊया आणि आजच्या भागाला सुरुवात करूया. बोला जय श्रीराम. म्हणजे आजच्या भागामध्ये बघूया कोण होते हुकमाची राणी, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती, आणि जी पटकावणार आहे हा मानाचा आहे. तेव्हा अजिबात वेळ न घालवता आपल्या पहिल्या खेळासाठी ज्या 10 ताई इथे सहभागी होणार आहेत त्यांनी पटापटा इथं यायचंय. या बरं ताई, आज रामनवमी आहे, तर काय सांगशील आजच्या दिवसाबद्दल? रामनवमी म्हणजे जसं आपण म्हणतो की प्रत्येक मुलगी आपल्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये राम बघत असते. बरोबर. तर पण राम बघत असताना आपण सुद्धा सीता व्हायचं असतं. तर ह्याबद्दल तू काय म्हणशील? काय ते गुण अंगीकारले पाहिजेत आपण? मी एक सांगेल की आपण स्त्रिया काय करतो की नवऱ्याकडे म्हणजे की त्याची परिस्थिती जर खूप चांगली असते, समजा म्हणजे तो आपल्याला सगळ्या गरजा पुरवतो किंवा आपल्याला हवं ते देतो, हे सगळं जर देत असेल तर आपण म्हणतो की माझा नवरा खूप चांगला आहे असं बोलतो. पण तेव्हा त्याला कुठेतरी लॉस होतो किंवा काहीतरी म्हणजे सिच्युएशन येते, त्यामुळे तो किंवा घरामध्ये पैसे देऊ शकत नाही, किंवा असं होऊ शकते की थोडीशीफार आपली आर्थिक परिस्थिती थोडीशी हे होते की आपल्या काही गरजा पूर्ण होत नाही किंवा कुठे बाहेर नेऊ शकत नाही. तर अशा वेळी स्त्रिया काय करतात की म्हणजे थोडंसं विचार करायला लागतात की हे काय माझं गरजा पूर्ण करत नाही, कुठे फिरायला नेत नाही. की मी असं बोलते की त्या वाईट वेळेत किंवा त्या आपल्या जी आर्थिक परिस्थिती असते, जी जरी म्हणजे कमी असेल, त्यावेळेस सुद्धा आपण नवऱ्याची साथ दिली पाहिजे. जसं रामायणामध्ये अर्थातच जेव्हा वनवासाला जसे रामजी वनवासाला गेले तर सीता माता सुद्धा त्यांच्यासोबत वनवासात गेल्या. असं नाही की ते जेव्हा राजाचं आयुष्य जगत होते तेव्हाच त्यांच्या बरोबर होता. त्यांनी ठरवलं असतं ते कदाचित राहू पण शकले असते, पण त्यांनी निवडलं की नवऱ्याची साथ द्यायची. मग माझं एवढा सगळ्या स्त्रियांना सल्ला आहे की फक्त नवऱ्याची ना चांगली परिस्थिती नका बघू, वाईट परिस्थितीमध्ये आपण त्यांना साथ द्या. क्या बात आहे, व्हेरी गुड, खूप छान ताई. आणि आता आपण सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. उंच माझी उडी ग, उंच माझी उडी ग. खेळाचं नाव उंच माझी उडी ग, उंच माझी उडी ग. अरे बापरे. बरं, हा खेळ असा आहे की तुम्ही बघताय की तुमच्यासमोर वेगवेगळ्या रंगाचे फुगे आहेत, सफेद, हिरवा आणि पिवळा. ओके, हा सगळ्या ताईंनी एका हिरव्या रंगाच्या फुग्याच्या मध्ये बरोबर उभं राहायचे, एका लाईनीमध्ये, एका रेषेमध्ये. आणि मी जेव्हा म्हणेन पांढरा, तेव्हा पांढऱ्या रंगाच्या फुग्याच्या इथे उडी मारायचे, पिवळा म्हटल्यानंतर पिवळ्या रंगाच्या फुग्याच्या इथे उडी मारायची. आणि मी जर म्हणालो पांढरा, तर हिरव्यात जाऊन पांढऱ्यामध्ये जायचं. बरं, कसं आहे की जी ताई उशिरा उडी मारेल ती ताई बाद, आणि अर्थात जी ताई चुकीची उडी मारेल ती सुद्धा बाद. अशा 4 ताई बाद होणार आहेत आणि 6 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. त्यातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. तयार ना? नक्की? ओके. आणि रंग आहे पिवळा. बरं, जी ताई उशिरा उडी मारेल ती ताई बाधा, वॉर्निंग. हा, ओके. हिरवा, पिवळा, हिरवा,
पिवळा, हिरवा, पिवळा, सफेद, हिरवा, पिवळा, पिवळा, सफेद, पिवळा. ही जी ताई आहे ना, ही ताई हात वरती कर, ताई हात वरती कर. ही ताईची उडी सरळ होती. हा, ती कशी जातील माहिती आहे? जवळ जवळ तिथे पडणार होते खाली. ओके, हरकत नाही. हा, आता आपण हिरव्यामध्ये उडी मारायची. ओके, रेडी? पिवळा, हिरवा, पिवळा, सफेद. ताई तू उशिरा ताई तू पण उशिरा उडी मारतेस, त्यामुळे तुम्ही बाद झालेला. ओके, त्याच्यामुळे तुम्ही बसू शकता तिथे. या बरं, 2 ताई बाद झालेल्या आहेत. ओके, आणि रंग आहे हिरवा, सफेद, हिरवा, पिवळा. ताई बाद झालेली आहे, त्याच्यामुळे बसू शकते. आणि आता एक ताई बघूया कोण आहे ती एक ताईची बाद होणार आहे. ओके, रेडी? हा, हिरवा, सफेद, काय झालं? सफेद लवकर लक्षात नाही आलं. सफेद तिथे जाणार होतीस ना आधी, तिथून लक्षात आलं. अरे बापरे. ओके, पण ताई तू बाद झालेली आहे, उशिरा उडी मारली, त्याच्यामुळे बसू शकतेस. आणि अशा पद्धतीने 4 ताई बाद झालेल्या आहेत आणि 6 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. पण ज्या ताई बाद झालेल्या आहेत त्यांना आम्ही नाराज करणार नाही आहोत. त्यांना सुद्धा आम्ही देणार आहोत सन मराठीकडून खास भेट वस्तूंचा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. 6 ताईंचं पुन्हा एकदा अभिनंदन, तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. तर मग हा खेळ सुरू करूया. बरं, ह्या खेळाचं नाव आहे रिंग सटॅक फुगा फटॅक. खेळाचं नाव काय? रिंग सटक फुगा फटक. म्हणजे कसं आहे बघ, असं रिंग सटक फुगा फटॅक. रेडी? रिंग सटक फुगा फटक. करत राहा. रिंग सटक फुगा फटक. रिंग सटक फुगा फटक. रिंग सटक फुगा फटक. चालू झाले, ती थांबतच नव्हती. हरकत नाही, चांगली गोष्ट ताई, खूप छान, मस्त. खेळाचं नाव कळलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना. हा खेळ असा आहे की तुम्ही बघतायत की तुमच्या समोर प्लास्टिकचे तुकडे आहेत. ओके, आणि तो त्याच्या समोर एक प्लास्टिकचं भांडं आणि त्यात 2-2 फुगे आहेत. ओके, मी 1, 2, 3 म्हटल्यानंतर काय करायचंय, आधी प्लास्टिकच्या भांड्यामध्ये 2 फुगे आहेत. ते फुगे एका वेळी एक फुगा घ्यायचे, तो व्यवस्थित फुगवायचे, त्याला गाठ मारायची. गाठ मारून झाल्यानंतर तो फुगा आपल्या स्वतःच्याच अंगावरती फोडायचा. तो फुगा फुटल्यानंतर खाली बसायचे. हे ज्या रिंगा दिसतात त्या रिंगा जोडायच्या. त्या जोडल्यानंतर एक वर्तुळाकार रिंग तयार होईल, ती त्याशी खाली ठेवायचे. त्या रिंगेमध्ये उभं राहायचे. ती रिंग अशी वरतून घ्यायचे, काढायचे आणि खाली ठेवायचे आणि हात वरती करायचे. म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली आणि दुसरी ताई कुठली. कळलं? हा, ओके. चला तर मग या आपापल्या जागा घ्या. हा, 1, 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित. अरे आधी थांब ना, 3 तर म्हणू द्या. हा, रेडी? हा, व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट. ओके, रेडी? हा, 1, 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित फुगे फोडा. ओके, व्यवस्थित फुगा फोडायचा. रेडी? हा, ओके. 1, 2, 3. व्यवस्थित गाठ मारायची. आणि एका हाताने फुगा फोडायचे. दोन्ही हात वापरायचे नाही. हा, ये शाबाश. हा, क्या बात है. अरे फुगा फुगवायचा आहे फक्त. हा, मग अरे अजून तुझं बाकीच आहे. हा, हात वरती करायचंय. हा, हात वरती करायचंय पटकन. ये बात. हा, शाबाश. ओके. हा, पुढे कुठं चाललीये? मागं थांब. हा, ओके, शाबाश. हा,
हा मस्तच. ओके व्हेरी गुड. हा इकडे जोडले की मागून निघते, मागून जोडले की पुढून निघते. ओके शबा ये बात आहे. ओके हो व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि अर्थातच आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे, पहिल्या क्रमांकाची ताई आहे जी ताई गेली आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये, ती आहे श्रद्धा ताई. दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे ज्योत्स्ना ताई, ही गेली आपल्या पुढच्या खेळामध्ये. आणि तिसऱ्या क्रमांकाची ताई आहे दीपाली ताई. एकदा जोरदार ताया होऊन जाऊ दे. पण ज्या ताई बाद झाल्यात त्यांना आम्ही असंच घरी जाऊ देणार नाही आहे. त्यांना सर मराठीकडून मिळणार आहे खास भेटवस्तू. आणि अशा पद्धतीने तिन्ही ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या. मंडळी शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोत. आणि मला माहिती आहे की तुम्हाला खूप उत्सुकता आहे की शेवटचा खेळ काय असणार आहे आणि हुकमाची राणी कोण होणार आहे. पण त्याआधी सुरू करूया आपण आपला अत्यंत महत्वाचा आणि सुंदर असा भाग, ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. आजच्या भागामध्ये सुद्धा आपण 2 पत्र निवडलेली आहेत. त्यातलं पहिलं पत्र आहे सायराताईंचं आणि दुसरं आहे आराधनाताईंचं. पण आपण आधी सायराताईंपासून सुरुवात करूया. सायराताई, कोणासाठी पत्र लिहिलंय? मी माझ्या नंदीसाठी पत्र लिहिले. पण मग नंदेलाच का लिहावं असं वाटलं पत्र? कारण की त्यांनी खूप सपोर्ट केलाय. जवळजवळ 5-6 वर्षापासून तेच आम्हाला सांभाळतात. पत्र वाचले? हां. प्रिय ताई, मला तुम्हाला खूप वेळा बोलावंसं वाटतं की तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं. आज मी इथे आहे तुमच्यामुळेच आहे. आई बाबा गेल्यावर मला वाटलं आता माझं काय होणार, माझ्या मुलांचं काय होणार, माझ्या संसाराचं काय होणार. 2020 म्हणजे असं झालं की जीवच देवा असं वाटत होता. कारण की कोरोना पण आला, माझे आई वडील पण गेले आणि फायनान्शियल क्रॅशेस पण खूप आले. माझ्या नवऱ्याचा बिझनेस पण पूर्ण ठप्प झाला. तर त्यांनीच म्हणजे तुम्ही आम्हाला खूप मदत केली. हमेशा काही पण प्रसंग आला ना तर तुम्ही आहात असा विचार करूनच जगण्यासाठी एक कारण मिळतो. तुमचा आभार मी शब्दात पण व्यक्त करू शकत नाही. तुम्ही म्हणता देव देतो म्हणून आम्ही तुम्हाला मदत करू म्हणजे शकतो. आणि तुम्हाला सुखी बघून आम्हाला पण आनंदच होतो. पण असं नाही आहे. सगळ्यांचे मन तुमच्यासारखे नाही आहे. खूप खूप मोठं आहे तुमचं मन, जे शब्दात तर व्यक्त होऊ शकत नाही. आम्हाला जेव्हा बिझनेसमध्ये लॉस झाला तेव्हा तर माझी मुलगी इंजिनिअरिंगला फर्स्ट इयरमध्ये गेली. तर मलाच वाटलं ते तिचं फीज वगैरे आता कसं भरणार. पण तुम्ही तिला इंजिनियर बनवलं आज. मी तर असंच बोलणार की तुमची सारखी बहीण प्रत्येक भावाला मिळो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि तुमच्यामुळे आज मी आणि आमचा पूर्ण परिवार ह्या जगात आहे. म्हणून मी खूप खूप आभारी आहे तुमची. वा वा, खूप छान. आणि मला वाटतं ताई की नाती जपणं हे असंच असतं आणि ही नाती फार महत्त्वाची असतात, खूप महत्त्वाची. आणि तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुमच्या मला अशी हक्काची माणसं आणि प्रेम करणारी माणसं तुम्हाला मिळालेली आहेत. सो ही नाती अशीच आयुष्यभर टिकून आपण ठेवली पाहिजे. आता आपण ह्या ताईंशी बोलू. ताई, तुझं नाव सांग बरं. माझे नाव आराधना पवार आहे. कोणासाठी पत्र लिहिलेस? मी माझ्या वडिलांसाठी लिहिले. बाबांसाठी लिहिले. प्रिय बाबा, तुम्ही या जगात नाही ही कल्पना करून पण मला असह्य होत आहे. मला तुमची खंत वाटत आहे, पण तुम्ही जिथे असाल तिथे मला ऐकत असणार त्याची मला खात्री आहे. बाबा, आपण आमच्यासाठी जे काही कष्ट केले आहेत, दिवस राबले, एका दिवसात दिवसपाळी, रात्रपाळी आणि परत दुसऱ्या दिवशी पण दिवसपाळी करून घरी यायचे आणि आमचे शिकवण केली आणि परिश्रम करायला कधी पण लाजायचं नाही असं आम्हाला सांगितले. आम्हाला तुम्ही जसे संस्कार केले की शिक्षण घ्या आणि परिश्रमनी जीवन जगा, त्याच्यामुळे मी शिक्षिका झाली. माझे दुसरे भावंड पण, भाऊ आणि बहिणीला पण सुद्धा पदवीधर बनवले. त्यांच्या असा संस्कारामुळे मी पण माझी मुलीला डॉक्टर बनवली. माझा मुलगा इंजिनियर झाला. बाबा, आता आपण या जगात नाही, परंतु आपल्या आशीर्वादाने आम्ही आनंदात आहोत. बाबा, तुम्ही जिथे आहे तिथून आम्हाला हमेशा आशीर्वाद देत राहावे अशीच विनंती. मग माझी मुलगी डॉक्टर आहे, मुलगा इंजिनियर आहे, खूप चांगलं आहे. त्यांच्या आशीर्वादाने त्यांनी असं संस्कार आम्हाला दिले. वा, खूप छान ताई, खूप छान. आणि नक्कीच आज तू जे बोलतेस, सांगतेस आपल्या बाबांबद्दल,
मला खात्री आहे की बाबा जिथे कुठे असतील त्यांच्यापर्यंत या भावना नक्की पोहोच आनंद होत असेल तर आणि त्यांना खूप खुश असतील, आनंद होत असेल त्यांना की आज माझ्या लेकीने आज तिच्या मनातल्या भावना पोहोचवल्यात आणि त्या नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचतील ताई. आणि आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. ओके. ओके. पत्र मनातल्या या भागानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाला. कारण या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. काय वाटतं कोण होणार आहे? तिघींपैकी कोण होईल असं वाटतं तुला हुकमाची राणी? कोणी भाग्यवान असेल ते. पण तरी पण काय वाटतं? तरी पण मला मीच वाटते. आणि तुला काय वाटतं ते? मीच तुलाही वाटतं तूच होणार आहेस. ओके ताई, तुला काय वाटतं? नो आयडिया. पण तरी मी व्हावयाची खूप इच्छा आहे. बरं, आता तुम्हाला एक मी प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. आपला रामनवमी विशेष भाग आहे आजचा आपला तर त्याच्यामुळे प्रश्न असा आहे, उत्तर येत असेल तर टाळी वाजवायची. भगवान राम, सीतामाई आणि लक्ष्मण वनवासात असताना रामाला भगवान राम यांना कोणी उष्टी बोरं भरवली होती? ताई, नाव काय? टाळी वाजवली. कोणी सांगायचं नाही, कोणी सांगायचं लक्षात नाहीये ते माहिती मला. माहिती आहे, लक्षात नाही येते. नाही. टाळी पहिली वाजवलीस तू. सांगा त्यांना. नाही लक्षात टाळी कशाला वाजवली मग पहिली? हरकत नाही. दुसरी टाळी कोणी वाजवली? तू वाजवली. ओके, सांग नाव काय? श्रद्धा काळे. शबरी. शबरी. मला वाटलं माझं नाव त्याच्या. सॉरी, मला वाटलं माझं नाव. थोडं घाबरले. अरे म्हटलं शंभरीने नाव बदललं की काय? बरं, तुझं नाव सांगितलं. बरं, शबरी नाव. शबरी ज्या होत्या त्यांनी नामाला भगवान रामाला उष्टी बोरं खाल्ली होती. भरवली होती. ओके. पण हे उत्तर ताई सांगू का? हे उत्तर बरोबर आहे. एकदम जोरदार टाळ्या. आणि आता आपण सुरू करूया आपल्या या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे हे खोचाखोची. हे खोचाखोची. हे खोचाखोची. हे खोचाखोची. 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 कुठेतरी जबरदस्ती केल्यासारखं आपण म्हणतो ना. हो बाबा, करते खोचाखोची. हो ना, क्या बात आहे. व्हेरी गुड, मस्त. खोचाखोची. खोचाखोची. मान अशी करायची. हे खोचाखोची. खोचाखोची. हे खोचाखोची. आता थांबशील? खोचाखोची. 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 अरे हे सगळं भाऊजी बघणार आहेत. आणि आता हा खेळ असा आहे की तुम्ही बघतायत की तुमच्या समोर भरपूर स्ट्रॉ आहेत. ओके, काय करायचंय, मी म्हणेन म्युझिक प्लीज, त्याच्यानंतर एक म्युझिक सुरू होईल. त्या म्युझिकवरती तुम्हाला नृत्य करत करत, त्या संगीतावरती नृत्य करत करत एक हात मागे ठेवून एका वेळी एक स्ट्रॉ उचलायचा आणि तुमच्या केसांमध्ये खोचायचंय. पण फक्त मागे नाही, सगळीकडे. इथे 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 असं करून सगळीकडे. नुसते मागे नाही. 2 मिनिटांमध्ये जी ताई जास्तीत जास्त स्ट्रॉ आपल्या केसांमध्ये खोचेल ती असणाऱ्या आजच्या खेळाची हुकुमाची राणी, त्यानंतरची उपविजेते आणि नंतर मग 3ऱ्या क्रमांकाची विजेती. कळलंय? नक्की. ओके, या. आणि म्युझिक प्लीज. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर, प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर, प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट. नाचतो सगळं विसरून, तोरी बघता थांबून, निळा पिवळा लाल लाल रांगोळी काढतो वाकून. ताई, माझा रांगोळी काढ, हात मागे. बर्थडे रांगोळी काढ, नवीन नृत्य वर्ष, करत करत. रांगोळी काढ, उभी लाईन, आडवी लाईन, तिरपी लाईन, वाकडी लाईन, काढ, चिमणी काढ, हत्ती चुकला पुसून काढ. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही, डान्स करत राहायचा. शेवटचे 10 सेकंद. घाबरायचं नाही, 10, डान्स करत राहायचे आणि 9, सोबत म्हणायचं 8, 7, झटपट पटापट 6, लक्ष्मीची घर के 5, अंदर, प्रसन्न होके अंदर आएंगी घर के 4, फटाफट. झटपट 3, पटापट लक्ष्मीची घर 2, के अंदर, प्रसन्न होके आणि अंदर आएंगी घर के 1. फटाफट. थांबा. 1 2 3 84 85. रेडी? 1 2 3 60 61 62. 1 2 3 68
69, 70, 71, 72, 73, 74, संपले 70. आणि निर्णय तुमच्या समोर आहे. ज्योत्स्नाताई, तू ठरलेली आहेस उपविजेती आणि दीपालीताई, तू ठरलेली आहेस 3ऱ्या क्रमांकाची विजेती. अभिनंदन ताई. ज्योत्स्नाताई, तू उपविजेती झालेली आहेस, त्यामुळे तुला मिळते इंडक्शन, हा माहेरचा आहेर सन मराठीकडून. खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? खूपच छान. ह्याच्यावर काय करणार आधी, काय बनवणार? पहिले दूध ओतू घालेल, कारण नवीन काही आपण गॅस आणला तर दूध ओतू घालतो, त्याच्यावर पण तेच करणार आहे आधी. अच्छा. मग काहीतरी गोडाचं बनेल आणि तुम्हाला खायला बोलेल. अरे मला काय, आधी भाऊजींना ते, हा भाऊजींना दे. हा तुमच्यामुळे आज आम्हाला एवढा मोठा म्हणजे परफॉर्मन्स भेटला, स्टेज भेटला. वा, खूप छान. त्यासाठी एकदा 16 सख्यांचा या कार्यक्रमासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे श्रद्धाताई. एकदा जोरदार टाळ्या. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा. आजचा सन मराठीकडून माहेरचा आहेर म्हणजेच मायक्रोवेव्ह. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. हो हो, टाळ्या टाळ्या टाळ्या. कसं वाटतंय? खूप छान, खूप आनंद होतोय. वाटलं होतं हुकुमाची राणी? असं इथपर्यंत जाईल असं नव्हतं वाटलं, पण गेली. छान वाटलं. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस? मिस्टरांना काय सांगशील? सन मराठीवरतील 16 सख्यांचा या कार्यक्रमाची हुकुमाची राणी झाल्यामुळे मला खूप आनंद. आनंद होतोय. मी आज मायक्रोवेव्ह जिंकली हे सांगेल. तर जिंकलीस. ओके, हे सांगणार आहोत ना. ओके, डोळे पाणवलेत पण तुझे त्याच्यामुळे. कधी सर असं मी गेली नाही कधी स्टेजवर. शाळेत वगैरे गेली पण त्यावेळेस थोडं लहान असल्यामुळे, पण आता वेगळाच आनंद आहे. हां, खूप वर्षांनी परत हा अनुभव मला अनुभवायला भेटला. खूप छान वाटतंय. आणि माहेरचं गिफ्ट पण खूप छान आहे. छान आहे. हो. आवडला हा माहेरचा आहे? हो, आणि माझ्याकडे नव्हता, तो मला भेटला. किती महत्वाचा असतो पण हा माहेरचा आहे तुम्हाला? खूप महत्वाचं असते. शब्दात नाही, काही भेटू माहेरचं खूप महत्वाचं आहे. बरं ताई, तू हुकुमाची राणी झालीस, तसा कुठला हुकूम तुला आज इथे सोडावासा वाटतो जो सगळ्या सख्यांनी पाळला पाहिजे? मला एक सांगायचं आहे सगळ्यांना की संसार हा दोघांचा असतो. स्त्री आणि पुरुष हे दोघंही संसारासाठी खूप मेहनत करतात, कष्ट करतात. काही स्त्रिया जॉबला पण जातात, घरातही करतात. तसं मला असं वाटतं की जेंट्सनी सुद्धा घरातही थोडंफार कामावरून येऊन पण घरातही थोडा हातभार लावला पाहिजे, मदत करू लागली पाहिजे. किंवा काही घरातले विचार वगैरे असतात ते एकमेकांशी शेअर करून पुढे थोडंसं सपोर्ट केला पाहिजे. हां, लेडीज लोकांना थोडासा सपोर्ट केला पाहिजे. पुरुष मंडळी, हे आपल्या सगळ्यांसाठी आहे की तुम्ही घरातल्या आपल्या स्त्रीला तुम्ही सुद्धा हातभार थोडाफार लावला पाहिजे. खूप छान. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा. म्हणजे आजच्या भागापुरतं आपण इथेच थांबूया. आता आपली भेट उद्या. हे पण जाता जाता आपण आज रामनवमी आहे, त्यामुळे रामनामाचा जयघोष करून आपण आजच्या भागाची सांगता करूया. बोला सियावर रामचंद्र की जय, जय हनुमान की. भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.